बाबतीमध्ये मी खरं तर फक्त कोकणापुरतं मर्यादित न राहता एक्सपोर्ट हा विषय आपल्याला राज्याला एक फार मोठा विकास देणारा विषय आहे आणि त्याच्यामुळे मिहान असेल किंवा आपलं वाढवण बंदर असेल किंवा JNPT असेल या सगळ्यांना आपल्याला एक चांगल्या पद्धतीची उभारी भेटावी आणि याच्यामधनं याची क्षमता वाढावी, याच्यामधनं फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा हा केंद्र शासनाच्या मदतीने आपण राज्य शासन म्हणून करत आहोत. आपण मिहानची ग्रोथ करण्याचं काम चालू आहे, त्याचबरोबर वाढवण बंदर आणि त्याचबरोबर JNPTला कनेक्ट करणारे कॉरिडॉर, मग ते फ्रेट कॉरिडॉर असेल किंवा हायवे कॉरिडॉर असेल, याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या माध्यमानेही एक चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याचं काम आपण करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथमध्ये ओव्हरऑल आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं काम हे होत आहे, आपण सगळेच बघतोय आणि त्याच्यामुळे येत्या काळामध्ये केंद्र शासनाच्या या बजेटच्या मदतीमुळे एक चांगला हातभार महाराष्ट्राच्या प्रगतीला लागणार आहे. नाही, मुळात आपण जे म्हटलं त्याची मी परत उल्लेख करतो की आरोग्यासाठी भरीव अशी तरतूद केंद्र शासनाने केली. मी पुन्हा त्याचे बुलेट पॉइंट्स मुद्दाम आपल्यासमोर वाचतो की कॅन्सर आणि त्याचबरोबर जे दुर्मिळ आजार आहेत यांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी 36 जी महत्वाची औषध आहेत, जी बेसिक औषध आहेत, त्याच्यामध्ये कस्टम ड्युटी माफ करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने केला आहे. त्याच्यामुळे अतिशय कमी दरामध्ये हे औषधं आपल्या सगळ्या लोकांना उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर 6 जीवनावश्यक जी औषधं आहेत त्यांच्यावरही 5% ड्युटी माफ करण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने केला आहे. त्याच्यामुळे आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्वाचं पाऊल हे आहे आणि मला वाटतं केंद्राने आरोग्य या गोष्टीला अतिशय सिरियसली घेतलेला आहे. आपली आयुष्यमान जी योजना आहे ती जगाच्या पाठीवरती अतिशय चांगली. जिल्हानिहाय मेडिकल कॉलेजेस स्थापन करण्याचं काम हे साधारणपणे आपण बघितलं की सगळ्याकडे सुरू आहे. आपला जो मूळ प्रश्न आहे की कोकणामध्ये असे किती कॉलेजेस सुरू झालेले आहेत, या संदर्भातला प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे आता ऑलरेडी केलेला आहे आणि या 2 ते 3 वर्षामध्येच आपल्याला चांगल्या पद्धतीचे मेडिकल कॉलेजेस सगळ्याकडे दिसून येतील. आणि आपण ते मूळ प्रश्न विचारला की याच्यामध्ये म्हणजे आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामधला मूळ उद्देश जो आहे ते सर्वसामान्याला चांगली आरोग्य व्यवस्था भेटली पाहिजे, चांगले डॉक्टर्स, चांगले मेडिसिन्स उपलब्ध झाले पाहिजेत. तोच या बजेटचा उद्देश आहे हे आपल्याला दिसून येईल. 10 वर्ष लागली का इथला प्रस्ताव फक्त पाठवण्यासाठी केंद्रामध्ये? याच्यामध्ये फेल्युअर नाही का मैकडच्या? नाही, याच्यामध्ये मला असं वाटत नाही याचं फेल्युअर आहे. त्याचं कारण असं आहे की मधल्या 2-2.5 वर्षामध्ये आपल्याला कल्पना असेल की राज्य शासन वेगळं जर होतं आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रस्ताव आपले रखडले गेले. केंद्र शासनामध्ये राज्य शासनामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण करण्याचं काम हे मधले काही 2.5 वर्ष झालं, पण आता अतिशय ताकदीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला येत्या 2 वर्षामध्ये या सगळ्या आरोग्य सुविधांच्या संदर्भातले पावलं केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन घेताना दिसणार. आपण जे प्रश्न विचारला त्याचं खरं तर उत्तर मी माझ्या या बजेटच्या सादरीकरणामध्ये दिलेलं आहे की याच्या मागचा जो मूळ उद्देश या बजेटचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला गरिबी मुक्त करण्याच्या दृष्टिकोनाने जरी पावलं आहे, त्याचबरोबर उत्तम शालेय शिक्षण उपलब्ध करून देणं आणि स्वस्त आणि सर्व सुलभ असा आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचा आहे. आपण बजेटचं की आता आपल्याला माहिती देत असताना आपण बघितलं असेल की ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं भर, मग त्याच्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची एक फूड बास्केट तयार होण्याच्या दृष्टिकोनाने आणि ही फूड बास्केट आपल्या देशाची जगाच्या पाठीवरती सगळ्याकडे उपलब्ध व्हावी, जेणेकरून आपल्या देशाकडनं एक्सपोर्ट्स वाढावे आणि आपल्याकडे इम्पोर्ट कमी व्हावे, ज्या आपण स्वतः सेल्फ सफिशियंट कसं होऊ शकतो याच्या संदर्भातली फार महत्वाची पावलं घेण्याच्या दृष्टिकोनाने आर्थिक तरतूद करण्याचं काम
केंद्र शासनाने केलेलं आहे. मग ते कापसाच्या बाबतीतलं असेल, शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड स्कीमच्या माध्यमाने चांगले आर्थिक बेनिफिट्स देण्याच्या बाबतीत असेल, MSMEना मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचा आर्थिक पाठबळ भेटावा. जे नवीन स्टार्टअप्स आहेत त्यांना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीची आर्थिक तरतूद आपण केंद्र शासन म्हणून करून देतोय. आणि एक मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्टेट म्हणून किंवा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून आपलं देश पुढे यावं या दृष्टिकोनाने पावलं हे केंद्र शासन घेत आहे. आपण मगाशी प्रश्न विचारला की शिक्षणाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्वाचे जे निर्णय केंद्र शासनाने घेतले ते मी आपल्यासमोर वाचले, पण एकदा आवर्जून परत मुद्दाम वाचेल की अटल टिंकरिंग लॅब्सच्या माध्यमाने अतिशय महत्वाची निर्णय हे केंद्र शासनाने घेतले आणि त्याच्या माध्यमाने चांगल्या पद्धतीची सुविधा होईल. ब्रॉडबँडचा मी उल्लेख केला. या ब्रॉडबँडच्या माध्यमाने चांगली कनेक्टिव्हिटी आपल्या सगळ्या ग्रामीण भागांमध्ये ज्यावेळेस शाळांमध्ये निर्माण होते त्यावेळेस जगाच्या पाठीवरचं कुठलंही ज्ञान आपल्याला विद्यार्थ्यांना त्या क्लासरूमच्या माध्यमाने उपलब्ध करून देता येतं. आज YouTube सारखे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यामधनं आपल्याला फार मोठ्या प्रमाणात एज्युकेशनल मटेरियल अवेलेबल आहे. मग मुलांना MPSC UPSCचा अभ्यास करायचा असेल किंवा 9वी 10वीच्या आपल्या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल, याच्या संदर्भातलं स्टडी मटेरियल हे फार मोठ्या प्रमाणात आपल्याला उपलब्ध राहतं. हे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनाने मुलांना ते विवेक भेटावे या दृष्टिकोनाने ब्रॉडबँडची सुविधा हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीने त्याला मदत राहील असं मला वाटतं. IITच्या संदर्भातलंही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचा टप्पा हे केंद्र शासन गाठणार आहे. आणि अटल टिंकरिंग लॅब संदर्भात मी आपल्याला सांगितलं की 50 लाख लॅब या पुढच्या 5 वर्षांमध्ये सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जाणार आहेत, सरकारी शाळेत. त्याच्यामुळे निश्चितच ग्रामीण भागांमध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि मेडिकलच्या बाबतीतही आपण आणि आपल्या सहकार्याने जो प्रश्न विचारला की त्याच्यामध्ये सुमारे 10,000 जागांची भर ही पडणार आहे आणि 75,000 जागांची ओव्हरऑल वाढ या सगळ्या योजनेच्या माध्यमाने होईल. तुम्ही एक्सपोर्टचं